राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत अखेर एकमत झालं आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार हे आघाडीचे उमेदवार असणार आहेत। पवार गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बुधवारी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली। राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब सर्वेसर्व आहेत। पवार साहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणारे आहोत। तो धर्म आम्ही पाडून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबूतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानाला, येणाऱ्या सगळ्या गोष्टीला, ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे। म्हणून आमच्या हायकमांडनी कदाचित पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असं आमचं मत झालेलं आहे। आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा किंवा त्यांना राज्यसभेसाठी उमेदवार ठरवायचा, तर आमच्या आत्ताच आम्हाला फोनही आला आमच्या प्रभारीच्याकडून की काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राहुलजी गांधी यांनी आणि सोनिया गांधीजींनी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेच्या त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे असं त्यांचं एकमत झालं। आणि त्यामुळे उद्या शरद पवार साहेब कदाचित या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील। पण मला अजूनही तुम्हाला सांगतो की ही घोषणा तीनही पक्ष मिळून जोपर्यंत बसून पुढे जात नाही तोपर्यंत यावरचा अंतिम निर्णय आहे असं समजण्याचं कारण नाही।